येस कमला ते जरा फोन बघा ना कोणाचा ते देऊन टाकूया. हॅलो. हो चालेल. हॅलो. काय झालं कमला ताई? कोण बोलत नाही. मग ठेवून द्या. जा ना ड्रेसेस घेऊन येते. हा सुपारी दिली होती. कितीची सुपारी दिली होती? तुम्ही असं नाही करू शकत. काय केलेलं नाहीये. बराच दिवस झालं. कितीची सुपारी दिली? कितीची सुपारी दिली? सर तिला आपण लवकरात लवकर सोडवायला हवं. नाही तुम्ही काही करू शकलात तर. या आय नो सर इट्स नॉट अ सिव्हिल मॅटर, पण ह्या केससाठी तुम्ही एखादा वकील तरी सजेस्ट करू शकाल ना? हो हो चालेल. ओके ओके फाईन. हो मग तसं कळवाल मला प्लीज. या या थँक्यू सर. ज्या व्यक्तीने राजाराम काकांवर हल्ला केला होता त्याला पकडलं पोलिसांनी. त्यानेच नाव सांगितलं प्रियंकाचं. पण हे तुला कसं कळलं? राजाराम काकांकडून. बरं झालं. त्या मेलीला अशी शिक्षा व्हायला पाहिजे. बाबा बाबा सर्विता सर्विता अगं काय करून बसतेस तू? सर्विता बरोबर बरोबर. अगं काय केलं सर्विता? सचिन काय मी डॉक्टरना फोन करतो. हो लवकर. राजाराम काकांच्या वरती जो हल्ला झाला त्याच्यामध्ये तिचाच हात असणार मला खात्री. पण तसं काही सिद्ध झालेलं नाही अजून. नाही पण होईल. आज ना उद्या नक्की सिद्ध होईल ते. पण मग सिद्ध झाल्यावर पोलिसांनी अटक करायला हवी होती ना. आधीच कशाला केली? ती काय तुझ्या नात्यात लागते? केस थोडी क्रिटिकल आहे पण डोंट वरी. आपल्या हॉस्पिटलमध्ये ब्लड बँक आहे. ओके. मला भाईजानचा फोन आला होता. जर मी पैसे परत करू शकलो नाही तर काय? जीव घेणार आहेत ते माझा. काय बोलताय? काय बोलताय तुम्ही हे? नाही नाही माणसाच्या जीवाची किंमत पैशाने होऊ शकत नाही. आपण त्यांना सगळं देऊन टाकूयात. आपण आपलं सोनं नाणं सगळं घ्या. मी सगळ्याला तयार. पण तुम्हाला काय होतं का म्हणे? तुम्हाला काय होतं का म्हणे? शांत शांत शांत. मला काही झालेलं नाही. मी सुपारी दिली होती. मी सुपारी दिली होती. मी सुपारी दिली होती. सर प्रियंका रावने आपल्या कबुली जबाबामध्ये तिचा गुन्हा कबूल केलाय. व्हेरी गुड. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ती बाई महा चालू आहे. आपलं स्टेटमेंट ती उद्या कोर्टात बदलू शकते. सर आता कोर्टात तिच्याकडून काय कबूल करून घ्यायचं आहे हे तुमच्यावरच आहे. प्रियंकाने राजाराम काकांवर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली. विश्वासच बसत नाहीये माझा. नाही प्रियंका असं करू शकत नाही. पण मग पोलिसांचा तिच्यावर का संशय आहे? त्या हल्ला करणाऱ्या माणसाने तिचंच नाव का घेतलं? कोण खरं कोण खोटं काहीच कळत नाहीये. नेमकं काय चाललंय हेच कळत नाहीये मला. पण प्रियंकाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तिने काय काय केलंय माझ्यासाठी. आणि मी तिला वाचवू शकलो नाही. प्लीज निरंजन मला इथून सोडव प्लीज. तर आता आपण काय करू शकतो? मला पण काही सुचत नाहीये. माझं नशीबच वाईट आहे निरंजन. पण तू काही कर आणि मला इथून सोडव. काही कर आणि मला सोडव प्लीज. पण मी काय करणार? तूच सांग आपण काय करू शकतो ते.